संत श्रेष्ठ वैकुंठवासी भगवान बाबा आगडकर आणि वैराग्याची पावन मूर्ती वामन भाऊ महाराज, तपोनिधी वेदांताचार्य नारायण महाराज यांचे परम शिष्य, वैकुंठवासी ब्रह्मलीन संत परंपरेतील एक अनमोल रत्न, हरिभक्तीपरायण शिवनाथ बाबांना आजच्या समाधीच्या पवित्र क्षणी जोरात टाळी वाजून कोटी 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 त्रिवार अभिवादन। आपल्या सद्गुरूंचा महिमा, सद्गुरूंच्या वचनाच्या अधीन राहून शिवनाथ बाबांनी या डोंगर माळावरती स्वर्ग उभा केला, वैकुंठ उभा केलं। ज्यांच्यावरती निपार अपार श्रद्धा होती, निष्ठा होती, भाव होती, भक्ती होती, पांडुरंगाचं मंदिर या ठिकाणी केलं, भाऊ बाबांची मूर्ती या ठिकाणी आणली, उत्कृष्ट असं मंदिर करून या माळरानावरती या परिसराला एक छोटीशी धाकटी पंढरी म्हणून जन्मोजन्मी पाय पडण्यासाठी एक स्थान निर्माण केलं। संत आपल्या आयुष्यामध्ये जे करत असतात ते जगाच्या कल्याणासाठी करत असतात। आज त्यांची 9वी पुण्यतिथी आहे। या 9 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपल्या सद्गुरूचा महिमा, सद्गुरूंचं नाव, सद्गुरूची भक्ती, सद्गुरूचा आशीर्वाद घेण्यासाठी मित्रवर्य परम आदरणीय रामकृष्ण महाराज शास्त्री यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं। महाराज आणि या सर्व संस्थांचे ट्रस्टी, कर्मचारी, सदस्य, या पांगरा गावचे ग्रामस्थ, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, भाविक भक्तजन, आजच्या पवित्र दिवशी आपण काही शिकलं पाहिजे। आपल्या सद्गुरुनाथांचं वैभव, त्यांचं नाव, त्यांची कीर्ती, त्यांची परंपरा जोपासली पाहिजे, वाढवली पाहिजे। आणि म्हणून निवृत्तीनाथ महाराजांचा महिमा जसा ज्ञानेश्वर महाराजांनी वाढवला, नारायण बाबांचा महिमा जसा शिवनाथ बाबांनी वाढवला, तसा शिवनाथ बाबांचा महिमा महाराज रामकृष्ण हरी महाराज तुम्ही या पृथ्वी तलावरती गुरु आज्ञेमध्ये इतकं छान सेवा करता। पुढची अनंत काळ सद्गुरूची कृपा तुम्हाला सदैव पाठीशी राहील। या भक्ती क्षेत्रामध्ये, या वारकरी संप्रदायामध्ये गुरुची सेवा यापेक्षा दुसरं कुठलंही पुण्य नसतं। आज दुसरा योग आहे। आज चराचरात अंतरात्म्यात तुमच्यात माझ्यात भरून उरलेला विश्वात्मा आत्माराम जय श्रीराम, श्रीरामांचा आज जन्मदिवस आहे। खरं तर हा महिनाच इतका चांगला आहे। या महिन्यामध्ये जुनी पानघड जळून जात असते झाडाची आणि नवीन पालवी जन्माला येत असते। या महिन्यामध्ये राम जन्माला आले, या महिन्यामध्ये हनुमान महाराज जन्माला आले। या महिन्याचं महत्व एवढं मोठं आहे की या महिन्यामध्ये जो कोणी माणूस पवित्र वागन, नाम घेईन, भक्ती करन, देवीचं नवरात्र सुरू आहे आणि महादेवाची गळती सुरू आहे। या पवित्र काळात ज्या ज्या गोष्टी तुम्ही चांगल्या कराल का, त्या त्या तुम्हाला 1000 पटीनं जास्त मिळतात। म्हणून झाडा झुडपाकडे पहा, त्यांना कोणी पाणी घालीत नाही, पण निसर्गाने त्यांना भरून सोडलेलं आहे। ज्याच्या पाठीशी आशीर्वाद असतात, ज्याच्या पाठीशी ईश्वराची शक्ती असते, ज्याचा हेतू उद्देश स्पष्ट असतो, नियती ईश्वर त्याला खूप मोठं बळ देत असतो। आणि म्हणून आज आपल्याला रामनवमीच्या या पर्व काळावरती श्रीराम जन्म साजरा करत असताना ज्यांनी आपल्या जीवनामध्ये सत्पूर्ती निर्माण केली, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भावना निर्माण केली, ज्यांनी आपल्याला या रस्त्यावरती आणलं, ते समर्थ सद्गुरू शिवनाथ महाराजांना पुन्हा एकदा
जोरात टाळी वाजून कोटी 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 त्रिवार अभिवादन. आज शिवनाथ महाराजांची 9वी जयंती पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांची सेवा करण्यासाठी वैराग्याची पावन मूर्ती आनो रेणुया थोकडा असे विश्वव्यापक संत श्री तुकोबारायांचा अभंग मी या निमित्तानं निवडलेला आहे. आणि तुकाराम महाराजांच्या जीवना इतकी लीनता जगात कुणालाही सापडली नाही. एकीकडे महाराजांची विद्वत्ता भक्ती आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने महाराज तुका आकाशा एवढा झाले होते. पण दुसरी बाजू जर पाहिली तर ते लहानाहून लहानही झाले होते. ज्याला हे जमतं ना मोठे पण जिंकता येतं सहन करता येतं त्यांच्या अभंगातून मला संतांची लक्षणं तुम्हाला सांगायची. आणि झाडाची लक्षणं असतात, माणसाची लक्षणं असतात, जनावराची लक्षणं असतात. लक्षणाहून कळतं ना माणसाला. साधी माणसं आहे तुम्ही मला सांगा सगळं अंग पिवळं पडलं, डोळे पिवळे पडले, लघवी पिवळी या लागली, त्याला कोणता रोग झाला? हा हो, याला डॉक्टर काय करायचा? त्याच्या अंगातल्या लक्षणानंच कळतं की याला पिवळा रोग झालाय. असं कडू वाटलं की ते झाड कशाचं? लिंबाचं. गोड वाटलं की कशाचं? साखराचं. मग संत आणि देव आणि जीव ही काही रचना नाही. इथं राम ही प्रवृत्ती आहे, साधू ही प्रवृत्ती आहे, सज्जन ही प्रवृत्ती आहे आणि दुर्जन ही सुद्धा प्रवृत्तीच आहे. काय रामाचा जन्म करणार आहे? राम अजन्म आहे. जन्म कर्मच मे दिव्यम मेव मे वेत्ती तत्वतः. देव जन्म मरणाच्या पलीकडे असतो. त्याचे गुण आपल्या अंगात आले पाहिजे. म्हणून धन्य आहे शिवनाथ महाराज. अरे संसारात लय लोक जन्माला येत असतात, काही राहत नसतं माग कुणाचं. असे लय माणसं जन्माला आलेत, काय कुणाची आठवण सुद्धा काढीत नाही. नाव राहणं लांब सोडून द्या. एक 4-5 दिवसापूर्वी कोणता सण झाला जरा सांगता का मला? बोला. पाडवा. गुड्या लावल्या, कपडे घातले, रांगोळी काढल्या, जेवायला गोडधोड केलं. आणि मग जेवायच्या टायमाला पुरणाच्या पोळ्या खाताना मेलेल्या सासूची आठवण आली. कोण रेडीवर हात करा बरं? एकही रडला नाही. ज्या बापानं शरीर दिलं, नाव दिलं, इज्जत दिली, जमीन दिली, घर दिलं, त्या बापाची कुणाला आठवण आली वर हात करा. मग संसारात जर तुम्हाला कोणाची आठवण आली नाही तर तुमची सुद्धा जग कधीच आठवण काढणार नाही. असे उपजले मेले ऐसे किती. पण शिवनाथ बाबांनी काय कार्य केलं माहितीये तुम्हाला? जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमच्यासारखे माझ्यासारखे अनेक येतील. त्यांच्या हातून बरं वाईट काय व्हायचं ते घडेल, पण तुमचं माझं कोणाचंही नाव राहणार नाही. ही समाधी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जगाला सुख समाधान शांती दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे संन्यासी लोक आहेत आणि आपण संसारिक माणसं आहे. नाव द्यायचे राहतेत. तुमच्या पोटीपाटी आले काय कोणी नाव बी ठेवायला तयार नाही. म्हणून इतका सुंदर गड आणि आज त्यांची 9वी ही पुण्यतिथी आहे. या निमित्त 10वी ही 10वी पुण्यतिथी आहे. 10 वर्षाचा काळ गेला. संसार करणाऱ्याला कोणी विचारित असतं का? त्यांना कसले डाव टाकू द्या, कर्म करू द्या, राजकारण करू द्या, धंदे करू द्या, खरं वागू द्या, खोटं वागू द्या, संसार नावाची सिस्टीमच अशी, त्याच्यात नाव बुडवतो माणसाचं. आणि परमार्थ कसाही करा तो तुम्हाला तारून नेतो. म्हणून शिवनाथ बाबा ज्या मायबापाच्या पोटी जन्माला आले ती आई दगडाबाई आणि वडील मारुती महाजन यांची कुश पावन झाली. अरे लेकरं रोजच जन्माला येते जगाला त्रास द्यायसाठी.
पण जगाला सुख देण्यासाठी, समाधान देण्यासाठी या दोन्ही दाम्पत्यानी शिवनाथ हे असं योग्य रत्न समाजाला दिलं की ज्यांनी कणभर सुद्धा न डगमगता गुरुच्या बळावरती स्वतःचा गड आणि स्वतःचं सामर्थ्य निर्माण करून दाखवलं. शिवनाथ बाबा स्वाभिमानी होते, जिद्दी होते, अहंकारी नव्हते. नाश अहंकाराचा होत असतो, नाश गर्वाचा होत असतो. कारण आम्हाला शाळेत पासून, लहानपणापासून सरकारनं शिकवलेलं आहे, गर्वाचे घर आली हो, अभिमान झाला तुका म्हणे वाया गेला. त्यांनी मंदिर निर्माण केलं. अरे संडास बाथरूम बांधता येत नाही आपल्याला, आणि भगवंताला इथे आणलं. आपल्या भाऊबाबांच्या गुरूंचं नाव मोठं केलं. आणि म्हणून आज हा महाजन परिवार धन्य. यांच्या 41 कुळामध्ये या कुळाचा उद्धार करणारा संत साधू सत्पुरुष कुळामध्ये आला आणि जीवन धन्य झालं. दोघ जण भाऊ ते सुरेश मारुती महाजन, सुरेश दादा इथं बसलेले. हे बघा, भाऊ भाऊ लय असते, पण तुमच्या भावानी लग्न न करता, व्यवहार न करता, बँकेत खातं न खोलता, कोणाच्या संसारात ढवळाढवळ न करता पांडुरंगाच्या पायाचा आश्रय घेतला. सुरेशराव चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या बाबाची पूजा होत राहील. ते धन्य झाले जीवनामध्ये. म्हणून जगणं तुमच्या हातात आहे, कसं जगायचं पण परमेश्वराच्या हातात असतो कुणाला कसं ठेवायचं आहे. म्हणून आज त्यांची 10वी पुण्यतिथी आहे. आज या गडाला सेवा करण्यासाठी एक सत्प्रवृत्ती लाभली. अय तुम्ही आम्ही संसारातले माणसं आहे, तुम्ही जास्त दिवस बसणार नाही इथं, तुम्ही माझ्या उपरनं सुटायचीच वाट पाहता. तुम्हाला संसारात आवडत असतं, इथं नसतंय आवडत. गडाचं काम करायला, परमार्थ करायला, प्रवृत्ती निर्माण करायला, भावना निर्माण करायला कुणाला तरी वाहून घेण्याची गरज आहे. हे सगळं चालतं ना, असं आपोआप नसतं चालत. त्याला कोणीतरी एक व्यक्ती लागते, आणि ती व्यक्ती नारायण महाराजांनी, शिवनाथ बाबांनी या गडासाठी तुमच्या सर्वांच्या पदरी टाकली. त्या महात्म्याचं नाव आहे रामकृष्ण महाराज. त्यांना जोरात टाळी वाजवा. आणि आपल्या समाजाला एक शाप आहे, जोपर्यंत माणूस जिवंत आहे, बोलतोय, दिसतोय, बसतोय, तोपर्यंत तुम्ही त्याची निंदा आणि टीका करण्यातच आयुष्य घातलं. मेल्यावर समाध्या करतात हे लोक. कधी होलेच अवघड कार्यक्रम यायचा, जित्यापणी काटा आणि मेल्यावर नैवेद्य. हा शाप आहे. त्यामुळे याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर सद्गुरूचं बळ घेऊन काम करावं लागतं. सेवरी साजिरी. ज्याच्या नजरात भेदभाव आला त्यानं परमार्थ करायचाच नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा होण्यासाठी संप्रदायाला 700 वर्ष लागले. आणि लबाड राजकारणी माणसं ठेवेना. त्यामुळे आम्ही सगळ्या जाती धर्माचा एक मेळावा जमवून आणलेला आहे. तुम्हाला कोणीच सांभाळू शकणार नाही. तुम्हाला असं वाटत असताना आम्ही शिक्षण घेऊन पैसा कमवू, अजिबात नाही. तुमची शाळा तुम्हाला अधिकारी बनवू शकते, परंतु तुमचं चारित्र्य आणि तुमची गॅरंटी शाळा घेत नाही. शाळेतून शिकून जर मनुष्य इंजिनियर झाला आणि त्यानं बांधलेला पूल जर पहिल्याच पावसात वाहून गेला, त्याची जबाबदारी मास्तरन शाळा घेत नाही. तुमचे मुलं मुली शिकले, चरित्र वागलं, हुकले, बदनाम झाले, त्याची गॅरंटी मास्तर आणि शाळा घेत नाही. पण या गडावरती फक्त शुद्ध भावनेनं भक्ती करा, पवित्र राहा, इमानदारीनं सेवा करा. याच्यातला एकच माणूस वाया जाणार नाही याची लेखी गॅरंटी घेतात संत. फार मोठे होणार नाही तुम्ही, पण वाया कधीच जाणार नाही. कारण गड हा व्यक्तीचा नसतो, गड हा संताचा असतो. आणि आपल्यातली माणसं जेव्हा अशा पद्धतीने जीवन जगतात तेव्हा ती त्या ठिकाणी जेवावी. इथेच गोकुळ असतं, मेल्यावरती मोक्ष नसतो. म्हणून सामाजिक अंतकरणात सात्विकता निर्माण करण्याचं काम जगात राजकारण करत नसतं, शिक्षण करत नसतं. ऐका माझ्याकडनं, देशभक्त, देवभक्त, इमानदार, चारित्र्यवान, खानदानी
पतिव्रता कारखान्यात तयार होत नसतात, त्याची फॅक्टरी नसते. इमानदार काय औषध गोळ्यान तयार होणार आहेत? काय खऱ्या माणसाचा पाऊस पडत असतो? काय चारित्र्यवानाची फॅक्टरी असते? अजिबात नाही. समाजाला जर सुखी राहायचं असेल तर जेव्हा तुमच्यासारखी एखादी माऊली शुद्धांतकरणानं कीर्तन ऐकते, कथा ऐकते, तिच्या कानावून तिच्या गर्भावर जे चांगले संस्कार झाले ना, त्या गर्भातूनच कुणीतरी शिवाजी महाराज जन्माला येत असते. शिवाजी महाराजाची फॅक्टरी नसते. जेव्हा एखादी माता सेवा करते, भक्ती करते, तेव्हा तिच्याच पोटी कुणीतरी एखादे भगवान बाबा जन्माला येते. तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर इमानदार औषध गोळ्याला तयार होत नाही, सगळं जग मातीत घालायला बसलंय. तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर ते केवळ आणि केवळ फक्त संत देऊ शकतात. देव नाही बोलत का? तुमची देवाला गरज नाही. तुमची भक्तीच्या वागण्याची आज गरज आहे आपल्याला. रामासारखे वागले नाही. राम ही प्रवृत्ती आहे आणि रावण ही सुद्धा प्रवृत्तीच आहे. रामाचा जन्म म्हणजे देवाचा जन्म नाही. रामाचा जन्म म्हणजे तुमच्या अंतःकरणामध्ये विचार जागा व्हावा, चेतना जागी व्हावी, प्रेम जाग व्हावं. आणि रावण काय? रावण वाईट नाही. कोणताच माणूस वाईट नसतो, त्याचं मन संगतीनं वाईट होत असतं. जगाची प्रगती झाली, अनेक शोध लागले, लोक स्वतःला शाणे समजायला लागले. हातात मोबाईल घेतला की अख्खं जग त्याच्या हातात यायला लागलं. पण ऐका ना, कपडे धुवायचे साबणा निघाल्या, भांडे धुवायच्या साबणा निघाल्या, मळालेले कपडे मशीन धुवून टाकते, पण मन मळालेल्याचं साबण मशीन सरकारला करता नाही आलं. मन खराब झाले, त्याची साबण सरकारला बनवता नाही आले. जेव्हा माणसात आढ्या पडल्या, त्याचा डिटर्जंट सरकारला करता आला नाही. मग तुमच्या माझ्या मनातला मळ जर कुठं जात असेल, फक्त संत सेवेमध्ये. म्हणून साधूला माणूस म्हणून पाहू नका. साधू साधू नसतो. माझ्याकडनं ऐका, साधू आपली माय असते. आणि या समाजाला कधीच कळलं नाही की महाराज माझी माया असतो म्हणून. हाच फॉल्ट आहे. मी नाही सांगत. तुकाराम महाराज म्हणले, ज्या महाराजाकडे गेला ते नुसते महाराज नसते, तुम्ही संत. पण नुसते संत नाही, तुम्ही आमची कोण आहे? माय. मी बोलतो का हे? तुम्ही संत तर आहात, पण आमची कोण आहात? माया. आणि महाराज माझी माय आहे, ज्या दिवशी तुमच्या लक्षात येईल त्या दिवशीच तुम्हाला प्रेमामृत भेटल. तोपर्यंत नाश्ताच भेटल फक्त. महाराज माझी माय आहे. तुम्ही म्हणसान महाराज आमची माय कशी काय होऊ शकतो? जी जन्म देते तिला माय म्हणतात ना. मग शरीराचा जन्म देणारी माय वेगळी आणि आकलीचा ज्ञानाचा जन्म देणारी माय वेगळी. शरीर देऊन काय करतो? त्याला बसायची बी अक्कल नाही. कुठं बसावं, काय बसावं, कुठं बसतं नाकात बोट घालत, कुठं बसत भानगडी करते, गावागावात माणसात कुरापती करत राहत. त्याला काय माणूस म्हणायचं नाही. दोन माई असतात माणसाला, एक शरीराची माय, एक बुद्धीची माय. शरीराची माय दूध पाचून त्याचं शरीर मोठं करते, पण गुरु माय अक्कल देऊन त्याला ब्रह्मपदाला नेऊन बसवते. कोणती माय मोठी? आणि मायकाचा त्रास सहन करते. तसं तुम्ही आज आहे का? महाराज लोकाला बी किती त्रास होतोय. महाराजाला माय कसं काय म्हणायचं? वजवाती ना ती तुमचं 9 महिने 9 दिवस. आणि जपती तुम्हाला. पोटात बाळ राहिलं की बाई वज उचलीत नाही, पायऱ्या चढत नाही, गोळ्या खात नाही, आंबट खात नाही, तिखट खात नाही. तिला विचारा का ग? ती म्हणती त्याला काही होईल. तसं कोणताही साधू समाजाला काही होईल म्हणून मठ, मंदिर, हरिपाठ, काकडा, भजन, कीर्तन करतो. बाकी काय घेणं देणं? काय त्यांची लेकरं बाळ उपाशी राहणार आहेत का? त्यांचं काही शेती करायची का? त्यांचं काही चालवायचं आहे? तुम्हाला काही होईल, तुम्हाला अभिमान होईल, वाया जासाल. तुम्हाला गर्व होईल, मातीत जासाल. तुम्हाला व्यसन लागन, धाब्यावर जासाल. तुम्ही विचारी अविचारी होणार, खून करसाल.
तुम्हाला काही होऊ नये म्हणून संत काम करत असतात. वरचा आवाज वाढवला तू, बॉक्सचाच ठेव. आता तुमचं लक्ष माझ्याकडे असू द्या. हे शिवनाथ बाबा, नारायण बाबा, हे रामकृष्ण बाबा, मी तुमच्या समोर उभा आहे आता. तर तुम्ही माझ्याकडे महाराज म्हणून पाहू नका, तुमचा मेळ नाही बसणार. तुमची माय म्हणून पहा. काय म्हणून पहा. आणि तुमची काय इतकी इमिजिएटली लवकर तयारी व्हायची होणारच नाही. तुम्ही लय पक्की येत. मग तुम्ही मला माय का मानावं. ट्रबल कमी कर, बॉक्स कमी कर, वरचे भोंगे कमी कर. मी तुमची माय कशी असू शकते ऐका. माय 9 महिने 9 दिवस वज सांभाळीती. आम्ही जन्मभर तुम्हाला सांभाळितो वाया जाऊ नये म्हणून. दोघाचं काम एक. बर, माईला किती त्रास झाला तर माय लेकराचं उचकून काढीत नाही. आणि या जगात साधूला एवढा त्रास दिलाय लोकांना, पण महाराजांना अजून उचकून काढला नाही. त्याच्यात माऊली सुटली नाहीत, तुकाराम महाराज सुटले नाही, भगवान बाबा सुटले नाही. लोकांचं कामच असतं ते नाही करतील तर दुसरं काय करतील. दुसरं काय करतील. दुसरं काही पाहिजे ना करायला. विवेक, वैराग्य, शांती. मग ऐका, डिलिव्हरीचा त्रास आणि महाराज होण्याचा त्रास सारखाच असतो बाबा. डिलिव्हरीच्या काळा कशा असते ना, त्या माणसाच्या जातीला कळायच्या नाही. त्याला बाई व्हावं लागते. आणि समाज किती त्रास देतो ना हे तुम्हाला कळणार नाही. त्याला महाराज व्हावं लागते. देवान काय करायला पाहिजे होतं माहितीये का. पहिलं पोरग बाईला आणि दुसरं नवऱ्याला व्हायला पाहिजे होतं. सिस्टीमच तशी पाहिजे. तुला एक मला एक, तुला एक मला एक. मग तुम्ही नुसत्या कल्पना करा बरं. तुम्ही जर गरोदर राहिले असते तर कसे दिसले असते. तुम्ही काही गर्भधारणा होणार नाही तुम्हाला. फक्त कल्पना करा की टाळकरे जर पोटुशी राहिले असते तर कसे दिसली असते. सोबदाराची कशी वाट लागली असती. तुम्ही कसे बसले असते. अरे हे नुसती पोटुशी राहिलेली यायला सहन होत नाही तर कळा कधी सहन व्हावा. आणि माय राग मानित नाही, संत राग मानित नाही म्हणून संत म्हणायचं त्याला. लेकर दाडा असते तर 2 प्रकारचे लेकर जन्माला येते ते ऐका माझ्याकडनं. एक मुळावर येतं पहा. येतंय आपल्याच पोटी, पण कशावर येतंय. मुळावर. असं 4-5 महिन्याचं होतंय. महिला दिवसभर चुटू 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 पिते, मस्त खाते पिते राहते, हसत राहतं. आणि संध्याकाळी माईला झोप लागायची वेळ आली, जस त्याचा भोंग्या शिट्ट्या मारितो. त्याला म्हणते मुळावर आलेलं. ती म्हणते अरे मी दमले. पितो का. लगेच पितो. खातो का. लगेच खातो. मग खाल्ल्या पिल्ल्यावर मराव नाही येणार, पण खाऊन पिऊन बेईमान. जसे जसे 12 वाजन तसे त्याचे स्वर बदलत येत. हा ती म्हणते अरे मी लय दमले, मी लय दमले, मी लय दमले. 12-12:30 वाजले. मग ते बापाला सहन होत नाही. पांडुरंगाला सहन होत नसता संताला त्रास दिलेला. ते उचाल्याला बाहेर घेऊन जा. ती नवऱ्याची झोप मोडी म्हणून लेकराला बाहेर घेऊन जाती. कोण नसतं रात्री 2 वाजता. मग ती चंद्राकडे पाहून म्हणती चांदू मामा. त्याच्यामुळेच ते मामा झाला, नाही तर त्याचा आपला काय ओळखी आहे का पाळखी. हे काट त्या चंद्राकडे पाहत. चंद्र कुठे बोलत असतो का. 5 मिनिटं राहते पुन्हा करते. मग माय 5 वाजेपर्यंत त्याला सांभाळते, पण तिला झोपू देत नाही. तसं समाज माणसाला सुखी राहू देत नाही. वच 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 करीत राहते. 5 वाजले की ती नवऱ्याच्या पुढे ठेवती त्याला. मी आता स्नान करते, याला सांभाळा. बाप नसतो सांभाळीत. बाप लाईट लावितो, पोरग पलंगावर नेऊन ठेवती माय, म्हणती याला सांभाळा. बाप कसा करतो माहिती आहे का तुला. गब्बाईस ठोक्यातच पाणी असं करते. बाप जीव लावित नसतो, तसं देव सांभाळीत नसतो. माय जीव लावती म्हणून संत. आता हे झालं मुळावर आलेलं. दुसरं दाड असतं लेकरू. दाड. शेतात जायचं म्हणून महिला काय करतात, सकाळीच त्याला नालीच्या कडे नेऊन बसतात की संडास कर, आंघोळ बिंघोळ करून तुला उरकीत शेतात जायचं मला. त्याला नालीजवळ नेऊन बसल्यावर तो संडासच करीत नाही.
असला कलाकार नालीला नेऊन बसल्यावर तो 2 बोटानं रस्ते करतो, एका खड्याची एसटी करतो, टेम्पो करतो, आणि तिथं म्हणतो राहतो पातर्डी पातर्डी पातर्डी, मोठा देवी मोठा देवी. ती म्हणती गाड्या सोडू नको, पटकन आवर. त्याला संडासच येत नाही. 5 वाजता उठतो येऊ, याला 5ला येत नाही, 6ला येत नाही, 7ला नाही, 8ला नाही, 9ला नाही. माय जेवायला बसली, त्याला संडास आली समजा. तसं माणसं नेहमी चांगले राहते, पण सत्कर्म सुरू केलं रे बापा, कार्यक्रम केलाच आहे ना, घाण केली समजायची. म्हणून आता मी तुमची कोण लागते मग बोला, कोण मोठ्यान म्हणा. माय. माय म्हणजे तुमच्या बापाची बायको नाही, कीर्तन झाल्यावर नेसान मला भांडे कुंडे करायला. माय या शब्दाचा अर्थ अंतरंग सांभाळणारी. आणि अशा माईचं वर्णन, अशा संताचं वर्णन शब्दानं होणार आहे का? माईचे उपकार कशाने फेडणार आहे? हे संत जर नसते ना, तुम्हाला दिवसा लुटून खाल्ला असतं या माणसाने. ही जी दुर्जनाची वृत्ती आहे ना, ती जर कंट्रोल जर कणभर जर कमी होत असन तर फक्त साधू संतामुळं. तो उभा महाराष्ट्र खाल्ला असता याने. मला परिणाम पाहायचा. आमच्या सोहळ्याकडे पहा, 10-10 लाख लोक माऊलीच्या सोहळ्यात, 80% महिला असतात. इथं बी महिला जास्त आहेत, माणसं कमी. ह्या पायी जाणाऱ्या सगळ्या दिंडीतल्या महिला 5-25 किलोमीटर चालत्या, दमून जात्या, गरम गरम जेवत्या. 10 जणाच्या राहुटीमध्ये 20-25 जणी झोपत्या, माणसं झोपते. ऐका ना माझ्याकडनं. 700 वर्ष झाले रामकृष्ण महाराज. या 700 वर्षात एखाद्या राहुटीत एखाद्या वारकऱ्यानं एखाद्या बाईचा पदर वडला अशी बातमी 700 वर्षात नाही. नाही ती ह्या मोबाईलनं मीडियानं तुमच्या दिंडीचे तुकडे तुकडे केले असते. कारण ज्याचा हात लागला का त्याच्या तोंडातून माऊली बोलते. चुकून लागला माऊली, चुकून लागला माऊली. जिला हा लागला हात पाय ती बी म्हणती लागू द्या ना माऊली. अरे 2 माणसाच्या बाईच्या मनात जेव्हा माऊली हा शब्द तयार होईल ना, तेव्हा माझ्या देशात एकही बलात्कार होणार नाही, सगळ्या मुली सुखी राहतील. पोलिसाच्या धाकावरती राज्य चालत नसतं, नीती नियम शांतता सरकार प्रस्थापित करत नसतं. जेव्हा खानदानी माणसं समाजात काम करते, धाकाना जेव्हा नीतिमत्तेनं काम चालतं, तेव्हा समाजाची घडी व्यवस्थित राहत असते. म्हणून शिवनाथ बाबा, तुम्ही संत तर आहात, पण तुम्ही आमची आई आहात. शिवनाथ बाबा आई कशी काय? हे जन्माला त्याच्यामुळं आलं ना मंदिर. जन्माला घातलं त्याला काय म्हणायचं? माय. तुम्ही फक्त गप्पाच केल्या ना, तुम्ही निर्माण नाही केलं. ज्यांनी निर्माण केलं ती त्याची माय असते. म्हणून या गडाची कोण आहे? ती माय. या मंदिराची कोण आहे? माय. त्या मूर्तीची सुद्धा कोण आहे? माय. आणि तुमच्या माझ्या समाजाची सुद्धा कोण आहे? तुम्ही संत, आमची माय, आमचा बाप. महाराजाला बाप हो, स्वाभिमानासाठी वाया जाऊ देत नसतो बाप, तसं साधू वाया जाऊ देत नसतो. अशा संतांचं वर्णन शब्दकोटीत बसत नाही. म्हणून त्यांच्या चरणाशी माथा ठेवणं आणि शरण जाणं एवढंच आपल्या हातात आहे. अभंगाच्या तुम्ही संत माये बाप कृपावं. दगड जड नाही. तुम्हाला दगड दिसतायला जड दिसते, पण दगडाला आकार द्यायला तर दगडाचे मारुतीराय होते, दगडाचे महादेव होते, दगडाचा गणपती होतो, दगडाचा चौरंग होतो, दगडाचा महाल होतो, दगडाचा दरवाजा होतो. आणि दगड ज्या जागेवर नेऊन बसलं तर ते व्यवस्थित राहतो, दुसऱ्याला त्रास देत नाही. माणसं मात्र जिथं जातीन त्याला सुकान राहू देत नाही. मग दगड बरा तो का म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड. या उनी दगड हो, दगड कोणाच्या वाटा गेला? कोणत्या दगडानं शिव्या दिल्या का कधी? दगड कुठं वाट जात असते का? पण माणसं मात्र वाट गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून हे जड जीव आहेत. कोणते जीव आहेत? हो, त्यांच्या लक्षात आले की बुडणारे. जड या शब्दाचा अर्थ असा आहे, यांना काही करू द्या, 100% जन्म मरणाच्या मापात गेलेले आहेत, बुडणारही बुडणार. या संतांचं काम काय? तुमच्या मनामध्ये शांतता प्रस्थापित करणे,
आणि शांतता प्रस्थापित होत असती फक्त एक विवेकाने. तुमच्या माझ्या हृदयातला राम एक आहे, सर्वागटी राम. सर्व घटी राम, हा सर्व घटी राम, सर्व घटी राम, सर्व घटी राम. देहाने एक सर्व घटी राम, सर्व घटी राम. सर्व घटी राम, सर्व घटी राम. सूर्य सर्व घटी राम, जय जय तो सर्व भक्त सर्व घटी राम जय तो. हे सर्व घटी राम देहा देही एक. यथा सूर्यप्रकाश तथा सर्वाघटी राम. जशी चेतना सर्वत्र आहे तसे रामही सर्वत्र आहे. अडचण तुमच्या बुद्धीची आहे ना. एका बैठकीमध्ये 5-6 माणसं पत्ते खेळत बसले होते आणि घोड्यावरून एक माणूस चालला. त्या घोड्यावरच्या माणसानं त्या बैठकीतल्या माणसाला म्हणला, राम राम. जुनी प्रथा ती, ट्रबल कमी करायचं. राम राम म्हणल्याबरोबर त्या बैठकीतल्या सगळ्याच जणांनी राम राम केला. एक खौट म्हातारं बसलेलं होतं कोपऱ्यात. ते म्हणला, त्या माणसाने राम राम कोणाला केला? सरपंच म्हणले, मी या गावचा सरपंच असल्यामुळं मला राम राम केला. तर पोलीस पाटील म्हणले, मी पोलीस पाटील असल्यामुळं मला राम राम केला. तर चेअरमन म्हणले, त्याच्या बापाचा ना आमचा लय दिवसाचा देण्या घेण्याचा व्यवहार आहे म्हणून मला राम राम केला. तर ग्रामसेवक म्हणला, तो रोज भेटत असतो मला म्हणून राम राम केला. सगळेच खोटं बोलले. म्हातारं म्हणलं, भांडणं करण्यापेक्षा त्याला बोलून आणा आणि त्याला विचारा की तू राम राम कोणाला केला. तोपर्यंत तो बराच लांब गेला होता. मागून मोटरसायकल पाठवली. त्या घोड्यावाल्याला अडवलं लोकांना. ते म्हणले, तू राम राम केला पण आमच्या बैठकीत भांडणं लागलेत, तू राम राम कोणाला केला? ते म्हणलं, काय उलटे डोक्याचे लोक आहेत एवढ्यासाठी मला परत वापस? ते म्हणले, चला मग आमचे भांडणं मिटणार नाही. तो घोड्यावरचा माणूस घोड्यावर बसल्या बसल्या म्हणला, ज्याची बायको पतिव्रता आहे मी त्याला राम राम केला. घोड्याला चाबूक हाणला आणि घोडा दामटीला. आता एकच माणूस म्हणेन ना मला राम राम केला म्हणून, कारण माझी बायको पतिव्रता आहे म्हणल्यावर दुसरा मुंडकीवरच पाय देईन ना, आमची कशी? रिकामेच वाद आहेत हे सगळे. एकच माणूस म्हणे ना की मला राम राम केलाय. ते म्हातारं म्हणलं, अरे तुम्हाला तुमची बायको पतिव्रता दिसत नाही, पण त्याला कोणाची दिसली त्याला विचारा ना, आणा त्याला वापस एकदा. तोपर्यंत पुन्हा 4-5 किलोमीटर गेला होता. त्याला आणलं वापस. ते म्हणले, तू म्हणला की ज्याची बायको पतिव्रता आहे मी त्याला राम राम केला, तुला कोणाची बायको पतिव्रता दिसली सांग? तो म्हणला, मला तुमच्या बायकाचं काही घेणं देणं नाही. ज्या रामाची सीता पतिव्रता आहे त्या सीतेच्या रामाला मी राम राम केला. एक जणांनी त्याचं मुंडकं धरलं, म्हणला, मी रामाचं नाव घेत नाही, रामाचा फोटो बैठकीत नाही, रामाचा ना आमचा काय संबंध आहे? तो म्हणला, जोपर्यंत तुमच्यात राम आहे तोपर्यंतच तुम्ही कामाचे आहेत. रामानं सोडलं की ढिलप्यावरच मांडायच्या कामाचे. जय श्रीराम, राम नाम सत्य. असा सर्वत्र भरलेला राम आहे. त्याचं सुख आपल्याला देव देत नसतो, ते सुख संत देत असतात. सुखाची निर्मिती फक्त 2च व्यक्ती करते, लक्षात ठेवा. एक आई आणि दुसरी संत. वाढावया सुख, तिसरं चरण. वाढावया सुख पाहिजे इथे येऊन. महाराजाच्या संग राहायचं म्हणजे महाराजाचे गुण आपल्याला लागले पाहिजेत. तुम्ही नाही का दारुड्याच्या संग राहता, दारू पिता, गांजाटाच्या संग राहता, गांजाट पिता, निंदकाच्या शेजारी जाता. अजून खूप वेळ आहे, थांबा ना. वेळ आहे, 11:20 झाले. 5 मिनिटात होतं ते, बसा. मी सांगतो तुम्हाला. माऊलीचं भजन झालं की फुलं वाटा. थोडंसं काय का मन लावून.
आपल्या शेजारी बसलेल्या माणसाचा आपल्याला गुण लागत असतो. म्हणून ग्रामीण भागातली हजारो वर्षाची म्हण आहे, ढवळ्या शेजारी. आणि आज ऐका माझ्याकडून, माणसाच्या जीवनातले बदल जर कशानं होत असतील, बरे अथवा वाईट, तर ते फक्त संगतीनं होते. कशानं होते? हो, कोणी काय माईच्या पोटातून शिकून आलेला नसतो. त्याला जशी संगत लागन तसं त्याचं जीवन होत असते. म्हणून 2025 बाबाची 10वी पुण्यतिथी साजरी करताना सगळेजण या गडावून हा मंत्र घेऊन जा की ज्याच्या संग आपण राहू तरच आपण तसेच होऊ. म्हणून धागे दोरे गंडे भानगडी जप तपाच्या नादी लागू नका. तुम्ही ज्याच्या संगतीत राहाल तुम्ही तसे व्हाल. काही माणसं सरड्यासारखे असतात, त्याचे रंग बदलत येतात. झाडावर गेले की हिरवे, मातीत गेले की ढवळे. रंग बदललं नसलं पाहिजे. मग नीट ऐका, जर स्थिर व्हायचं असेल तर तुम्हाला विवेक असणं गरजेचं आहे. आणि तो विवेक आणि राम हा एकच विचार आहे. विठ्ठल आमुचे जीवन. शिवनाथ बाबांना काय विचार केला असेल, कळलं का तुम्हाला कधी? त्यांनी शिवनाथ नाव नाही दिलं, त्यांनी विठ्ठलकडं नाव दिलं. हे संसारातले माणसं आहे. तुम्ही तुमच्या 10 रुपयाच्या गिलासावर तुम्ही तुमच्या पोराचं नाव, बापाचं नाव टाकीता. त्याग तरी कळायला पाहिजे कमीत कमी. वर्गणी द्यायची कित कशी पुटला येतं तुम्ही, गंगाराम तुकाराम सखाराम 10 रुपये 11 रुपये. एवढं मंदिर बांधून त्या माणसाने स्वतःच्या नावाची तिलांजली दिली आणि विठ्ठल गाड नाव दिलं, तरी तुम्हाला ते कळले नाही. विठ्ठल आमुचे जीवन. हे आमच्या संग खेळ खेळू नका, डाव टाकू नका, राजकारण करू नका, आम्हाला वेगळ्या नजरानं पाहू नका. आम्ही तुमच्यासारखे नाहीत. आमचं जगणं, बोलणं, वागणं आणि मरणं फक्त देवी, त्याचा गड होत असतो. कळलं का तुम्हाला कधी कधी कुणाचा गड होत असतो? विठ्ठल आमुचे जीवन. आगम निगमाचे स्थान. विठ्ठल सिद्धीचे साधन. विठ्ठल ध्यान विसावा. विठ्ठल कुळीचे दैवत. विठ्ठल वित्त गोत चित्त. अरे तुम्हाला कोणी काही बोललं तर भावाला जाऊन सांगसान, बहिणीला सांगसान, भावकीला सांगसान. याने कोणाला सांगायचं? कोणाला सांगणार आहे? त्याला भावकी आहे, त्याला बायको आहे, त्याला भाऊ बहीण आहे, कुणाला सांगणार? विठ्ठल वित्त गोत चित्त. फक्त मनाला सांगणार, जगाला नाही सांगणार. आवडे मात विठ्ठलाची. विठ्ठल कुळीचे दैवत. अरे ह्या डोंगरावर दगड सुद्धा नीट नाहीत, इथे पांडुरंगाला आणलंय आणि त्याचं नाव विठ्ठलगड केलंय. हे त्या महात्म्याच्या मनाचा मोठेपणा आहे. तुम्ही कशाला उघड आधी लागेल? विठ्ठल माय बाप चुलता. 5 मिनिटं तुम्ही गावाला गेले, तुम्हाला 1 दिवस करमत नाही. तुम्ही या संग राहून पाहिजे 1 दिवस, उभे वारे सुटतील तुम्हाला. कार्यक्रमाला तर कोणी जमत असतं, इतकं सोपं आहे ते. विठ्ठल माय बाप चुलता. विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विठ्ठले विन चाड नाही गोता. हे रामकृष्ण महाराज यांना दुसरं नातं नाही रे बाबा पांडुरंगाशिवाय, ते कुणाला नाही सांगू शकणार. म्हणून तुम्ही त्यांना बोलले म्हणजे पांडुरंगाला बोलले, तुम्ही त्यांना त्रास दिला म्हणजे पांडुरंगाला त्रास दिला. कारण त्याची माय बी विठ्ठलच आहे, बाप बी विठ्ठलच आहे, चित्त बी विठ्ठल आहे, वित्त बी विठ्ठल आहे, धन बी विठ्ठल आहे आणि जेन बी विठ्ठल आहे. हे आहे त्यांचं.
आणि ते सांगतात खेड्यातल्या तुमच्या आमच्या सारख्या माणसाला, इडे हो आई करे जना, आई करे जना, तुझ्या स्वहिताच्या खुना पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. काय तुम्हाला ते निवडणुकीचं फॉर्म भरायला होते, काय करते ते तुमची वर्गणी घेऊन काय करते? पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. या विठ्ठलगडावर उभा राहिलेला विठ्ठल कोण आहे माहितीये तुम्हाला? मग कैचे रे बंधन. तुम्ही फक्त त्याचे पाय धरा. जन्म नाही, मरण नाही, सुख नाही, दुःख नाही, व्याधी नाही. अरे आपण कोणाजवळ बसलो हे तर कळलं पाहिजे. अख्ख्या जगाचा बाप आहे. मग कैचे रे बंधन वाचे गाता नारायण, भव सिंधू तो जान हेची तिरी सरेल. आम्हाला माहित होतं तुम्ही जप नाही करणार, तुम्ही तप नाही करणार, तुम्ही जंगलात जाणार नाही, तुम्ही त्याग करणार नाही. संसारातली माणसे तुम्ही. तुम्हाला इथेच पांडुरंग भेटावा आणि तुमच्या जन्माचं सार्थक व्हावं म्हणून शिवनाथ हे नाव बाजूला करून अनाथाचा नाथ पांडुरंग या ठिकाणी बसवला. त्याचं नाव विठ्ठलगड ठेवलं. काय म्हणावं तुम्हाला, काय म्हणावं? ते तुमची पंढरी आहे, तो परमात्मा इथे आहे. आणि शांतता ठेवा. इथून पुढे तुमचे राजकारण, तुमचे अहंकार तुम्हाला मातीत घालायला निघाले. मागची 5-6 वर्ष झाली आणि 5-6 महिने झाली माणसाला माणूस चांगल्या नजरानं पाहिना. फक्त राग, द्वेष आणि मत्सर. हे मंदिर कशाचं आहे? शिव नाथ कळू दे तरी नावात. शिव म्हणजे दगडाची पिंड नाही. 2 गावाची एकच जमीन असती, पण दोन्ही गावाच्या लोकांनी एकमेकाच्या जमिनीत घुसू नाही, भांडणं करू नाही, मारामाऱ्या करू नाही. म्हणून दोन्ही गावाला तहसीलदारांनी दोन्ही गावाच्या लोकांनी मध्यभागी एक रेष मारलेली असते की तुम्ही याच्याकडे यायचं नाही आणि यायतेने ते याच्याकडे जायचं नाही. त्या रेषेला काय म्हणते सांगा ना? मग तुमचे बाबा शिवनाथ असेल. मर्यादा ठेवा. काय ठेवा? हो. अजून शिव कसा असतो माहिती? ते पैशाचा डाव असतो. बक्षीस एक पुढे पळतो, एक मागे राहत असतो. बक्षीस असतं 1000 रुपये. पुढं पळायला लागल्यावर मागच्याची सोबती काय म्हणत असते? कसंही कर, एवढा डाव राहिलाय पण त्याला जाऊन शिव. तसं सांगू, कोणी आसान काही करा, फक्त त्याला जाऊन शिवा. म्हणजे सत्याला, सत्यासाठी जगा. तुम्ही त्याला टच केलं ना, तुमचं काम झालं. अजून दुसरा शिव सांगतो. ज्याच्या मनात भेदभाव नसतो, स्पृश अस्पृश्य नसतं, पुण्य पाप नसतं, त्याला शिवनाथ म्हणत असतात. 30-40 वर्षापूर्वी काही जातीच्या लोकाला विहिरीवरती पाणी भरू देत नव्हते. त्यांनी पोहरा टाकला की काय म्हणायचे? हे आमच्या पाण्याला शिवला. आता ते राहिलं नाही, फक्त तुमच्या लक्षात आणून द्यायचं. म्हणजे बरं आणि वाईट दोन्ही ज्याच्या काळजात नाही त्याचं नाव काय आहे? शिवनाथ. आणि शेवटी सांगू, जो सगळ्यात मिसळला, मेलेल्या माणसाला लोक म्हणते ते काल 4 वाजता शिव झाले. म्हणजे हे आजच्या दिवशी शिव झाले. काल तब्येत बिघडली, थोडेसे पळाले, प्रकृती निमित्त असती. लक्षात ठेवा, मरण कधी येईन आणि कशाने येईन याची गॅरंटी कृष्णाला बी नव्हती. जगाचा बाप व्याधाचा बाण लागला आणि मृत्यू कृष्णाला आला. त्याच्यामुळं कोण कुठे पडेल काही माहिती नाही. महाराजांनी अष्टमीच्या दिवशी देह ठेवला आणि आज 12 वाजता याच मंदिरामध्ये त्यांचा देह विसर्जित झाला. ज्या भक्तीने हाडाने चिंतन केलेलं असतं, त्याचे हाडं ज्या ठिकाणी असतात का, तिथं हजारो वर्ष पुण्य लागत असतं. पुण्य ज्या ठिकाणी वाघ बसतो का, वाघ सिंह ज्या गुहेत राहतात ना, जाळीत, त्या जाळीच्या अवतीभोवती जर बकरी आली, ससा आला, तर त्याची बीपी वाढते. कारण ती जागा कोणाची आहे?
वाघाची. तसं चोट्टे चाटे लफंगे पोलीस स्टेशनच्या जवळ आले की त्याची बीबीपी वाढते. ओळखीते का काय, ओळखीते का काय, ओळखीते का काय. तसं बाबांनी आयुष्यभर अशी साधना केलेली. अरे त्यांच्या हाडात मासात रक्तात त्यांच्या देहात तिथेही सुद्धा विठ्ठल भरलेला आहे. एक जाऊन सांगू, तुम्ही फक्त शुद्ध व्हा आणि या गडावरची माती उचलून नुसती कपाळाला लावा, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. त्याचं नाव विठ्ठलगड. त्या नावातच ती ताकद आहे. गड कोणाचा आहे? गड म्हणजे व्यक्ती नाही ना, गड म्हणजे विठ्ठल आहे. म्हणून एक काम करा, कीर्तन संपणार आहे आता, तुम्ही फक्त शांत राहा. कोण बांधितो, कुठून काय येतं, कसं चालतं, आपण नाही काळजी करायची. ती त्याची सिस्टीम आहे. काय मी यावर्षी कीर्तन केलं, भगवंताची सिस्टीम आहे. पुढच्या वर्षी मी जगात असणार नाही कदाचित. मी जागी दुसरा येऊ शकतो, पुढच्या वर्षी तिसरा येऊ शकतो. कीर्तन तर नाही ना बंद पडणार. तुम्ही आम्ही मागं पुढं होणार, कीर्तन तर सेवा चालत राहणार. मग आपण कशाला पापाचं वाटेकरी व्हायचंय? तुम्ही आज माझा मंत्र घ्या आणि आयुष्यात कोणाचं मन दुखवू नका, कोणाचा अपमान करू नका, कोणाचा द्वेष करू नका. तुम्हाला बीपी होणार नाही, शुगर होणार नाही, ब्लॉकेज होणार नाही. शांती परते नाही सुख, एरा अवघेची दुःख. जेव्हा आम्ही तुमच्या कृतीकडे पाहतो तेव्हा लय रडायला येते. काय माणसं आहे, कणभर शांतता नाही. अरे कितीच तू लाल झाला तर त्याचं पाण्यापुढं काही चालत नसतं. तर जगात काही जरी असलं ना जग, फक्त तुम्ही जागा सोडू नका सत्याची. मनवोनी शांती धरा, मनवोनी शांती धरा, उतराल पहिला तिरा, उतराल पहिला तिरा, उतराल पहिला तिरा. शांती परते नाही सुख, एरा अवघेची दुःख. अरे हे दगडाचं नाही मंदिर, हे पहिलं तीरावर नेणारी नाव आहे. ही नौका आहे, ही तुम्हाला सोडवणारी ही साधना आहे. राग आणू नका, मत्सर करू नका. झाला असेल काही 19-20 सोडून द्या. धरून ठेवायचं नसतं. ज्यांनी धरलं त्याचं मन अशांत होतं. अशांत शिकुत सुखम याने यानी. हा हरिभक्तीचा गुण संतांनी सगळ्याला वाटला आणि हा गुण सगळ्याला वाटल्यामुळे कोणतेही संत कुठे जरी असले तर लक्षात ठेवा, सुख फक्त संत देऊ शकतील, समाधान संत देऊ शकतील, ऐश्वर्य संत देऊ शकतील आणि मुक्ती सुद्धा संतच देऊ शकतील. तो कामने गुण चंदनाचे पागे, तो कामने गुण तैसे तुम्ही जगी संत जना, तैसे तुम्ही जगी संत जना. अवतार तो दया अवतार तो दया तुमच्या माझ्या रक्तामासाचं एक लेकरू, आपल्या समाजाचं एक लेकरू आपलं जीवन पवित्र ठेवतं, वैराग्याची कास धरतं, अखंड आयुष्य भगवंताला अर्पण करतं आणि माऊली तुकोबरायाच्या पंक्तीत जाऊन बसतं. सुरेश बाबा तुमचे भाऊ नुसते भाऊ नाही राहिले, ते संताच्या पंक्तीत जाऊन बसले. कोणाच्या पंक्तीत बसले? हा, माऊलीच्या शेजारी बसले, पांडुरंगाच्या शेजारी बसले. आणि जो ज्याच्या शेजारी बसला का त्या बसण्याहून कळतं की त्याचं वजन केवढं मोठं आहे. तुम्ही राजाच्या शेजारी बसल्यावर तुमचं काय वजन पडून, मुख्यमंत्र्याच्या शेजारी बसल्यावर काय वजन पडून, पण चोट्ट्याच्या शेजारी बसल्यावर सगळी इज्जतच जाईल ना. तसं तुमचे भाऊ, तुम्ही एका मायबापाच्या पोटी जन्म घेतला,
तुम्ही संसारात राहिले, तुम्ही पाठीमागे आहात, पण तुमच्या भावाने खरा डाव साधिला. त्यांची मूर्ती झाली, त्यांची समाधी झाली. आपल्यासारख्याची कोण समाधी करीन? तुमची समाधी, तुमचं वागणं पाहून तुमची समाधी होईना असं वाटत नाही. याच्या समाधीला आल्यावर लोक इथली माती उचलून कपाळाला लावणार आणि तुमच्या मौतीला जेवढे पाहुणे येणार तेवढी आंघोळी केल्याशिवाय कशाला हात नाही लावणार. काय तुमची ताकद असेल. त्यामुळे संत वेगळी जात आहे. आणि त्या संतांची आज पुण्यतिथी असल्यामुळे शिवनाथ महाराजांचं ध्यान करा, डोळे बंद करा. आपला गडाचा मुख्य कार्यक्रम बाबाची पुण्यतिथी असावा आणि पुढच्या 10 मिनिटांनंतर राम जन्मोत्सव असावा. सत्पुरुषाचं स्थान असल्यामुळे स्थान महात्म्य या न्यायाने आपण शिवनाथ बाबांना पुण्यतिथीच्या निमित्तानं शुद्ध अंतकरणातून तन मन धनाने जोरात टाळी वाजून कोटी कोटी विनम्र अभिवादन. ज्ञानेश्वर महाराजांनी रामनवमीच्या दिवशी आजचा दिवस राम जन्म हा सोहळा अतिशय मोठा आहे. राम देव आहे, राम आदर्श आहे, राम जीवन आहे, राम सत्पुरुष आहे. रामाचं अनुकरण त्रिकाल वंदनीय, त्रिकाल पूजनीय. देव दानव राक्षस मानव सगळ्यासाठी वंदनीय आहे. राम सुखाचा सोहळा आहे. राम आनंदाचा कंद आहे. राम परब्रह्म लिंग आहे. राम आधी राखावा आचार, मग करावा विचार. आचारे विचारे पैल पार पाहिजे. आई वडिलाशी नातं, बहीण भावाचं नातं, राज्याचं नातं, राजपणाचं नातं, या सगळ्या गोष्टीचा प्रत्येक पॉइंट आणि पॉइंट मानवी जीवनाच्या उद्धारासाठी आदर्श म्हणून जेव्हा घेतला जातो तेव्हा श्रीराम जन्माचा आदर्श संपूर्ण विश्वाच्या समोर असतो. त्या राम जन्माचा सोहळा आपण काय करू शकणार आहे? आज लाखो ठिकाणी लाखोंची फुलं आहे, रथ तयार आहेत, पाळणे तयार आहेत, कीर्तन प्रवचन तयार आहेत. आपल्याला 2 ठिकाणी जावं लागल्यामुळे पुण्यतिथी हा वेगळाच कन्व्हेंट आहे आणि राम जन्म हा वेगळा प्रकार आहे. राम जन्म साजरा करण्यासाठी त्या अवस्थेत जावं लागेल, पुण्यतिथी साजरी करण्यासाठी त्या अवस्थेत यावं लागेल. मी तुमच्यापेक्षा लहान नाही, पण कदाचित आपण आज म्हणजे काल पुण्यतिथी आणि आज राम जन्म केला तर अतिशय उत्तम होईल. कारण सांगणाराची अडचण होती. एकाच बाईनं धुणं बी धुवायचं, तिनंच चपला धुवायच्या, तिनंच सारून काढायचं, तिनंच स्वयंपाक करायचा, तिनंच वाढायचं आणि तिनंच जेवायचं, असा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे श्रीराम जन्म हा तुमचा आत्मा आहे. इथे जी धुकधुक आहे ना ती आहे. ते वर्णन सर्वत्र ठिकाणी केलेलं आहे. आणि हे 2 अवतार परिपूर्ण आहे, राम आणि कृष्ण. वारकरी संप्रदायामध्ये त्याचं विविध असं महत्वाचं स्थान आहे. राम कृष्ण हरी. राम म्हणजे आचरण, कृष्ण म्हणजे विचार आणि हरी म्हणजे आनंद. आजच्या दिवशी रामचंद्र प्रभूच्या आगमनाने, त्यांच्या जन्म घेण्याने सृष्टी, भारत देश अतिशय पावन झाला. आज नवमीच्या दिवशी बरोबर 12 वाजता गणभर सूर्यनारायण थांबले. ती कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ती सांगत गेले की आपला वेळ कमी पडेल. राजा दशरथांना पुत्र नव्हते, त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला. आणि पुत्र कामेष्टी यज्ञ केल्याच्या नंतर तपश्चर्येने, साधनाने, यज्ञाच्या पूर्तीने यज्ञ नारायण त्यामध्ये प्रसन्न झाले. आणि यज्ञ नारायण प्रसन्न झाल्याच्या नंतर त्या अग्निदेवाने त्यांच्या हातामध्ये प्रसाद दिला. त्या प्रसादाचे 3 भाग करण्यात आले. एक भाग पहिल्यांदा मोठी म्हणून कौशल्येला दिला, दुसरी मधली म्हणून सौमित्रेला दिला आणि तिसरी लहानी म्हणून कैकेयीला दिला. आणि इथंच विघ्न झालं. हे मानापानाच्या भानगडी काही आजच्या नाही दादा, पहिल्यापासूनच आहे. नुसतं मान माग पुढं झाला म्हणून कैकेयी रुसली. ती म्हणली मी लाडकी होती, मला पहिला मान द्यायला पाहिजे होता. तिनं प्रसाद घेतला नाही आणि तितक्यात घार आली आणि तो घारीनं प्रकाश उचलला, प्रसाद पळवला. पिंड घारीने
अंजनीने तो शेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. हे यायचे सावत्र भाऊ आहेत, भक्तही आहेत, कारण प्रसाद एकच आहे ना. मग आता तिघीचा एक प्रसाद गेल्याच्या नंतर दोनच प्रसाद शिल्लक राहिले. आता घरातलं भांडण कसं मिटायचं. मग कौशल्यला सांगितलं तुझ्यातला अर्धा प्रसाद दे कैकेयीला. सौमित्रीला सांगितलं तुमच्यातला अर्धा द्या. दोघी जणींना अर्धा अर्धा दिल्यामुळं कैकेयीला झाली 2 आणि यायला झाला 1. तो प्रसाद ग्रहण केला. ग्रहण केल्याच्या नंतर त्यांना गर्भधारणा झाली. राम हे अयोनी संभव आहे. योनी सारखे तुमच्या माझ्यासारख्या जीवनातले नाहीयेत ते. आणि अजन्म असल्यामुळे ते जसे गर्भामध्ये प्रविष्ट झाले तसं कौशल्य मातेला सगळीकडे राम दिसू लागले. दशरथाला असं वाटलं हिला भूताना झडपिलं काय, म्हणून विश्वामित्र वशिष्ठांना आणलं. वशिष्ठाला सुद्धा तेच झाले. कैसे राम रूप झाली कौसल्या माऊली. काय म्हणायचं मग ते, आणि रे धनुष्य मारीन रावणा. हे डोळे होते कोणाला, आपल्या बायाला कशाचे डोळे होते, राख खाईन त्याच्या वाट जाईन. काय डोळे आपले. त्याच्यामुळे धनुष्यान मी रावणाला मारीन. आणि मग बरोबर 12 वाजता संपूर्ण सृष्टी राम देहधारी नव्हे, ते एक निमित्त आहे. देवाने अशी अनंत रूप घेतलेले आहे. अनंत रूपे अनंत वेसे देखिले म्या त्यासी. बाप रुक्मा देव रुखून बानली कैसी. देखिला देखिला देवा अधिदेव बरवा. समाधान जीवा पाता वाटे गे माये. बरोबर 12 वाजलेले आहेत. माता कौशल्याची ती वेळ गर्भवतीची झालेली आहे. वशिष्ठादी सर्व ऋषी मुनींनी मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि मंत्र उच्चारात माता कौशल्याच्या पोटी विश्वाचा आत्मा, अंतरात्मा, परमात्मा भगवान रामचंद्र प्रभू जन्माला आले. त्या क्षणाची आठवण, त्या क्षणाची शक्ती आणि ऊर्जा आपल्याला प्राप्त होण्यासाठी अंतकरणापासून 2 मिनिटं भजन करा. राजा राम 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 सीताराम राम राम. राजा राम 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 सीताराम राम राम. राजा राम 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 सीताराम राम राम. हे राजा राम 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 सीताराम राम राम. राजा राम 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 सीताराम राम राम. राजा राम 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 सीताराम राम. राजा राम 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 सीताराम राम. राजा राम 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 सीताराम राम राम. राजा राम 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 सीताराम राम. राजा राम 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 सीताराम राम राम. राजा राम 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 सीताराम राम. राजा राम 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 सीताराम राम राम. राजा राम 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 सीताराम 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 राम राम. राजा राम 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 सीताराम. राजा राम 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 सीताराम. कुंडली कवरला प्रभु रामचंद्र भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय.